सुशांत तर दुसऱ्या बाजूला अभिजित ही सलामीची जोडी मैदानाच्या आत दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एक महत्त्वाची मॅच जिथे आपण पाहतोय जो संघ विजय प्रस्थापित करेल तो या स्पर्धेच्या अगदी सुपर 12 मध्ये दाखल होणारा अजून एक संघ पाहायला भेटेल. परंतु जो संघ पराभूत होईल त्याला ही स्पर्धा खेळण्यासाठी अजून 365 दिवसांचा कालावधी आणि त्या कालावधीची वाट पाहावी लागेल. अनिल मोरे नक्कीच मनातल्या मनात स्मित हास्य करत असतील की या मोमेंट पर्यंत टीम पोहोचले. नक्कीच त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रवीण जाधव हे सुद्धा आता मात्र मैदानात दाखल होताना पाहायला भेटत आहेत आपल्याला. नक्कीच त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच एक महत्वाची मॅच आजचा दिवसभर आपण पाहिलं तर अनुज मोरे यांनी आम्हाला चांगली साथ दिली. त्यानंतर टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम त्यांची संपूर्ण शिलेदार त्यांनी मात्र नक्कीच चांगलं प्रक्षेपण असेल. शेरूभाई याचं नक्कीच कौतुक करेल. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज दीपेश दाखल झालाय. स्कोररच्या भूमिकेत आमचे बंधू विकी भाई आणि सुद्धा नक्कीच काल आणि आज असे 2 दिवस चांगले स्कोरिंग केले. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा झटका. अभिजित बॅक टू द पवेलियन. दीपेशला मात्र पहिल्याच चेंडूवर यश प्राप्त होताना पाहायला भेटत आहेत. डीजे बजाव. थैंक यू. सब बजेगा अनिल दादा, आपको सब मिलेगा. नक्कीच पहिल्या चेंडूवर यश प्राप्त झालंय. झटका लागलाय तो संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय सुभाष. नक्कीच शैलेजी पवार हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत रात्रीच्या सत्रामध्ये. नक्कीच ही स्पर्धा उभी करण्यासाठी शैलेजी पवार असतील, योगेशदा मालुसरे असतील, त्यानंतर अमितदा घाडगे असतील, शरददा निगुडसे असतील, या सर्व व्यक्तिमत्वांनी घेतलेली मेहनत पाहतोय आपण. सर्वांच्याच मेहनतीने स्पर्धा उभी राहिली. संपूर्ण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या असोसिएशनची मेहनत. यावेळेस पुन्हा एकदा फटका बसलाय. झेल होईल का? आणि हो, लगातारचा दुसरा विकेट. काय घडतंय मैदानाच्या आत? फलंदाज क्रमांक दुसरा बाद बाद बाद. डीजे क्या बात आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशाची शान आहे. कारण की याच रायगडच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा असलेला स्वराज्याचा रायगड किल्ला आणि त्याच रायगड किल्ल्यातील त्याच रायगडच्या मातीतील आपण संपूर्ण शिलेदार आणि नक्कीच डीजे भोईर यांचं सुद्धा नक्कीच कौतुक करेन. विकेट हॅट्रिक आली तर भारतीय जवान, भारतीय सैनिक प्रसादजी मोरे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं या ठिकाणी कॅश जाहीर केले जाते. नक्कीच दीपेशने लगातारचे 2 गडी बाद केलेत. हॅट्रिक होईल का? हॅट्रिकचा बॉल खुलो टाकला. चेंडू डिफेन्स केलाय. बॅकफुटला येऊन फक्त आणि फक्त 1 धाव कंप्लीट केली जाते. अकाउंट ओपन झालंय तिसऱ्या चेंडूवर जिथे रोहित आलाय न्यू बॅटर. क्रिकेट आणि क्रिकेटचा हा रणसंग्राम सह्याद्री प्रीमियर लीग पर्व 3 सीझन 3 आपण संपूर्ण आयोजन कमिटी पाहतोय. व्यासपीठाच्या समोर उद्या नेमकं काय करायचं आहे या साऱ्या गोष्टींची चर्चा केली जाते. विकासदादा उदेकर हे नाव आज दिवसभर त्यांनी ही स्पर्धा उभी करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली. ते व्यक्तिमत्व सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. नक्कीच या चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल धाव कंप्लीट केली जाते. समीकरणाचा विचार केला तर 2 धावा 2 गडी बाद, अर्थात 2 अधिक 2 4 होतात आणि 4 चेंडू झालेत. शेवटची मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसातील.
बॅकफुटला जाऊन कट करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. इन स्विंग पाहायला भेटला. चेंडू गुडलेनचा स्पॉट झाला आणि तदनंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने वेध घेत असताना पाचवा चेंडू निर्धाव आलाय. 5 चेंडू आणि 4 धावा हे 2 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला भेटत आहेत. जिथे चांगली गोलंदाजी दीपेशच्या माध्यमातून पहिलं षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल समाचार घेता आलेला नाहीये. पुन्हा एकदा लेग टार्पा परंतु बॅकफुटला जाऊन काय पंच पाहायला भेटलाय. तिथे डीप पॉइंटला चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी फरार 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 भेटतील. 4 येतोय नशिबाचा जो पहिलं षटक संपलंय. 6 धावा धावफलक करून पाहायला भेटतात. 2 गडी बाद. सुशांत मोरे नक्कीच कॅप्टनवर आता संपूर्ण जबाबदारी येऊन पोहोचले. काय करेल पाहणं जास्त गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर दिनेशला आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊ. सुशांतसाठी हा चेंडू खराब पद्धतीचा त्याला मात्र फेकून दिलाय. दूर 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 आणि भुर्रकड सीमा रेषा पार. षटकार डीजे बजाव. डीजे मास्टर बोहीर आपल्याला पाहायला भेटतात. चांगली गाणी त्यांच्या माध्यमातून या साधावणी स्कोर कार्ड डबल डिजिट मध्ये येऊन पोहोचलाय. दुहेरी धाव संख्येत 12 धावा धावलकर पाहायला भेटतात. यावेळेस बॅटची लिडिंग आहे. लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने चेंडू ओढतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. भाग मिल्का भाग. चेंडू स्टॉप केलाय थांबवलाय परंतु 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 14. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय. आजचा दिवस शेवटची मॅच अतिशय चांगल्या स्वरूपाचा आजचा दिवस राहिला. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्टेअर केलं हलक्या त्याने पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव चिकित सिंगल. 4थी धाव कंप्लीट केली जाते. नक्कीच एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जात असताना 15 धावा धावलकर पाहायला भेटतात. 15 ऑन दी स्कोर बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू चांगला पाहायला भेटतोय. इन कटर गुडलेंदर चेंडू स्पॉट झाल्यानंतर नंतर यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना आतली बाजू नक्कीच डॉट बॉल आलाय. चेंडूचा विचार केला तर चेंडू झाले त्या षटकामध्ये 4. बॅटच्या टोळा लागला चेंडू. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला जिथे एकच धाव कंप्लीट केली जाते. आपण पाहतोय आयोजन कमिटी योगेश मालुसरे, अमितजी घाडगे साहेब असतील, शैलीजी पवार, विकासदादा उतेकर असतील. त्यानंतर नक्कीच ज्या शिलेदारांनी ही स्पर्धा उभी केली त्या संपूर्ण शिलेदारांना आज आपण दिवसभर या स्पर्धेच्या ठिकाणी पाहतोय. दिलस्कूप करण्याचा प्रयत्न होता. स्टंपच्या मधोमध आहे का सुशांत? नाहीये परंतु लेग बायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट केली जाईल. एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. धावसंख्या होती संघाची 17. 17 ऑन दी स्कोर बोर्ड. षटक संपुष्टात आले ते दुसरं 2 षटकाखेर 17 धावा. 17 या आकड्याचा विचार केला तर एबी डिव्हिलियर्स याच्या जर्सीचा नंबर सातत्याने 17 असायचा परंतु 2 षटकाखेर 17 धावा झाल्यानंतर शिल्लक चेंडू असतील ते 24.
पहिल्या इनिंगमध्ये या 24 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट पुन्हा एकदा सेट केलं जाईल. कारण की मागील मॅचमध्ये पाहिलं तर धावा डिफेन्स केल्या गेल्यात त्या काटेजली संघाकडून. शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना मॅच जिंकून दिली ती गोलंदाज शेखरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आत दाखल होतोय दीपेश. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी याची पाहायला भेटली. 6 धावा खर्च करून त्याने 2 महत्वाच्या विकेट पहिल्याच सुरुवातीला करून दिल्यात. स्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर पाहायला भेटलेलं नाहीये. चांगलं रनिंग द बिटवीन. 1 धाव कंप्लीट केली जाते. आता मध्ये 18 धावा. 18 या नंबरचा विचार केला तर विराट कोहली याच्या जर्सीचा नंबर. नक्कीच या वर्षीचा IPL चा सुद्धा 18वा पर्व. यावेळेस बॅटची लिडिंग एज जिथे आपण पाहतोय शॉर्ट फाईट लेग रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट अर्थात 2 धावा. दुहेरीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 20 या धावसंख्येवर. 20 या नंबरचा विचार केला तर कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या वर्षात या संपूर्ण जगात आला तो वर्ष 2020 अशुभ वर्ष म्हणून 2020 कडे आपण पाहतो. नेक्स्ट बॉल. हा चेंडू फुल टॉस होता. मोठा फटका क्रिएट होण्याची शक्यता होती परंतु एकवीस 21 तीन चेंडू झालेत. 3 चेंडू शिल्लक असतील बघा. 21 21 या नंबरचा विचार केला तर गणपती बाप्पाला आपण 21 दुर्वा वाहतो. तोच आकडा स्कोर कार्डवर शुभ आकडा आहे.
यावेळेस डिस्कर लेगच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलंय पण तो 2 धावा स्पीडली कंप्लीट केल्यात. चांगलं रनिंग द भेटून पाहायला भेटतंय. 2 धावा स्कोरगार्ड ने पाहिल्यानंतर आपण पाहतोय 23 धावा आणि 2 विकेट. सुशांत मोरे याला मात्र नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात उभं राहणं तितकंच गरजेचं आहे कारण की मोठी फटकेबाजी तो करू शकतो. हा चेंडू लेगस्टिकच्या बाराच बाहेर वाईट बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर येताना पाहायला भेटते. या इनिंग मधली पहिली अतिरिक्त धावसंख्या वाईट स्वरूपातली. चोवीस धावा धावकर पाहायला भेटतात. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन टायमिंग तेवढं पाहायला भेटलेलं नाही परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तेव्हा काय रनिंग द भेटून पाहायला भेटतायत. मैदानाच्या आता जणू काय रिसिंगच पाहायला भेटते. 26 धावा धापलकर पाहायला भेटतायत. तिसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेस बॅटच्या राडार मध्ये आलाय त्याला फेकून दिलाय परंतु तिथे आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिजनला अजून एक चांगला झेल. सुशांत बॅक टू द पवेलियन. मोठा झटका लागतोय तो संघाला. अर्थात 3 षटका अखेर 26 धावा आणि 3 महत्वाचे गडी बाद. डीजे विकास बॅटर मैदानाच्या आत विकास दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर दिनेश. वैयक्तिक दुसरा आणि आपल्या संघासाठी 4थं षटक घेऊन दिनेश दाखल झालाय. चांगला चेंडू आणि नक्कीच फास्ट अँड फ्युरियस अगदी वेगवान चेंडू पाहायला भेटलाय. अगदी खुलवर टाकलेला चेंडू तिथे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होताना पाहायला भेटलेला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. 4थ्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने होताना पाहायला भेटले. पुन्हा एकदा मागील चेंडूला जणू कॉपी पेस्ट केलंय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव डॉट बॉल. धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलिंग टीम काटेतली या संघाकडून शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील. नक्कीच यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत झेल होईल का क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. नक्कीच नेमकं कारण काय होतं परंतु पाहिलं तर बरीच उंची होती. जजमेंट तेवढं पाहायला भेटलेलं नाहीये कारण की त्या झेलसाठी अक्षरशः 3 प्लेयर प्रयत्न करताना पाहायला भेटलेत आणि म्हणून की काय बचावलाय. जीवनदान प्राप्त झाले ते रोहितला. 28 धावा आपल्याकडे पाहायला भेटतायत. चेंडू लेगस्टिकच्या बाहेर वाईट बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर येताना पाहायला भेटते. बराच सफल झाला होता परंतु त्रिफलित करण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांवर चेंडू अदलण्याचा प्रयत्न होता परंतु लेंथ बिघडली आणि वाईट बॉल आला.
यावेळेस हलक्याने डिफेन्स करताना पॉइंटला चेंडू स्टेअर केलाय. एक धाव कंप्लीट केली जाते अगदी स्पीडली अगदी फास्टली. 30 धावा धाबलकर पाहायला भेटत आहेत. थोडासा वेग धारण करायचा आहे मित्रांनो, थोडासा स्पीड घ्यायचा आहे. हा चेंडू पुन्हा एकदा कुलवर टाकलाय, यॉर्कर लेंथ मध्ये टाकलाय, निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी दिनेशच्या माध्यमातून पाहायला भेटते. जिथे चौथ्या षटकातील एक चेंडू शिल्लक असताना शेष असताना बाकी असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू चांगला रनिंग बिटवीन पाहायला भेटते. मैदानाच्या आत चोरटी धाव धोकादायक होती परंतु कंप्लीट केली जाते. 4 षटक संपले. 4 षटक अखेर धाव संख्येचा विचार केला तर 31 धावा शिल्लक असतील. चेंडू ते 12 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पाहणं गरजेचं असेल. घेऊ एक छोटासा DJ ब्रेक. चला स्पीडली थोडस काठी दिलं संघ घाई करा. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि नक्कीच सक्सेसफुल सुद्धा होताना पाहायला भेटत आहेत. जिथे चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी होतोय फरार. धावा भेटतील 4-4-4. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता परंतु नक्कीच यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय. आणि LBWच्या माध्यमातून या स्पर्धेतली पहिली विकेट आजच्या दिवसातील पहिली विकेट आपल्याला पाहायला भेटते. ते फलंदाज रोहितच्या माध्यमातून विकासच्या माध्यमातून आणि नक्कीच पंचांनी दिलेली चांगली अचूक अशी निर्णय क्षमता. चेंडू पुन्हा एकदा पाहायला भेटतोय.
LBW च्या माध्यमातून पहिली विकेट नाही तर काय बोलला होता मला मी आज पहिल्यांदाच बघतोय किती झाले LBW सकाळपासून हो चेंडू आपण पाहिलं तर थर्ड अंपायर घेतलाय फलंदाज बाद आहे नक्कीच आपण ऍक्शन रिप्लेला पाहू शकता की जी बॅट आहे ती हवेत आहे पूर्णतः आणि नक्कीच यशांमागे आपण पाहतोय चांगलं स्कोरचा विचार केला तर 40 धावा प्रशांत बॅटर बाद झालाय त्याचा वाढदिवस सुद्धा आहे प्रशांत दादाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने न्यू बॅटर अजित स्कूप करण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा जास्त टायमिंग प्राप्त होताना पाहायला भेटलेला नाहीये जिथे पुन्हा एकदा एकेरी धाव स्कोर कार्डवर ऍड केले जाईल 5 षटक संपुष्टात आले 42 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत 42 ऑन दी स्कोर बोर्ड घेऊ छोटासा जे ब्रेक शेवटचे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तुकाराम गोलंदाजी मार्कवर बेचाळीस धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत 5 षटका अखेर शेवटचे 6 चेंडू घेऊन तुकाराम गोलंदाजी मार्कवर चला स्पीड अप घ्या घाई करा मित्रांनो यावेळेस फाईन लेगला चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही पूर्णतः संपर्क होताना पाहायला भेटत नाहीये नेट धाव चेंडू आलाय 42 धावा झाल्यात दाभोलकर शेवटचे 5 चेंडू शिल्लक असताना यावेळेस मोठा फटका आलाय चेंडू हवेत निखिल आहे चेंडू खाली झेल पकडला जातोय अजून एक फलंदाज बाद होताना पाहायला भेटतोय चला न्यू बॅटर त्वरित मैदानात दाखल व्हा न्यू बॅटर चला धावा रोखण्याचा प्रयत्न सातत्याने
काठी जिल्हा संघाच्या गोलंदाजांकडून होताना पाहायला भेटतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत राहुल दाखल झालाय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. चला काटे दिले संघ स्पीड अप घ्या, घाई करा मित्रांनो. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत. तिथे स्क्वेअर लेग रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. डीप वरून प्रोटेक्शन येत असताना थ्रो केला जातोय आणि नक्कीच 2 धावा कंप्लीट करण्याच्या प्रयत्नात अजून एक फलंदाज बाद होतोय. चला अजून एक न्यू बॅटर त्वरित दाखल व्हा. 7 गडी बाद झालेत. प्रदीप न्यू बॅटर मैदानाच्या आता चेंडू शिल्लक असते 3 चेंडू शिल्लक असताना निखिलदा थोडीशी घाई करा. एवढेच सरळ बॅटने बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू डिस्पॅच होत असताना आपला पाहायला भेटलाय. सरळ बॅटने पुन्हा एकदा एकच धाव कंप्लीट केले जाते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात येण्यासाठी सह्याद्री प्रीमियर लीग 2025 सीझन 3 दुसरा दिवस आणि शेवटची मॅच. एका बाजूला काठीतली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कुडबन संघ. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉवरफुल पंच. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय संघर्षमय चौकार. नक्कीच स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 48 धावसंख्येवर. शेवटचा 1 चेंडू आहे. चला कुडपण संघ आपण फिल्डिंग साठी सज्ज राहायचं मित्रांनो. शेवटचा बॉल पडल्यानंतर आपण त्वरित मैदानाच्या दाखल व्हायचं आहे. यावेळेस शेवटच्या चेंडूवर बिग हिट. वा काय फटका पाहायला भेटलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार. एक चांगली धावसंख्या उभारली गेले. 54 धावा झाल्यात. 55 धावांची गरज आहे ती काठीतली संघाला. चला कुडपण संघ त्वरित आपण मैदानाच्या दाखल व्हा. 2 मिनिटांमध्ये आपलं क्षेत्ररक्षण लागायला पाहिजे. चला कुडपण संघ शेवटचा टायमिंग आपल्याला 9:50 ला आपल्याला ही मॅच संपवायची आहे मित्रांनो. चला कुडपण संघ मैदानाच्या दाखल होतील आणि काठीचे संघ आपण त्वरित मैदानाच्या बाहेर यायचं आहे. 24 चेंडू आणि 55 धावांची गरज. आजच्या दिवसभरातील शेवटची मॅच, शेवटची इनिंग, शेवटचे 6 षटक, शेवटचे नक्कीच काही क्षण आपल्या समोर रंगताना पाहायला भेटतात. 36 चेंडू आणि 55 धावा. सलामीची जोडी. आपण त्वरित मैदानाच्या दाखल व्हायचं आहे. चला बॅटर मैदानाच्या दाखल व्हा प्लीज. थोडंसं सहकार्य करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या कुडपण संघ. शेवटची इनिंग, शेवटचे 6 षटक.
शेवटची मॅच आजच्या दिवसातील शेवटची इनिंग, शेवटचे काही प्रेक्षक, शेवटचे काही पाहुणे नक्कीच आणि शेवटच्या इनिंग साठी साथी समालोचक आमच्या सोबत जोडले जातील, यांचा आवाज ऐकल्यानंतर नक्कीच प्रत्येक आपण ड्रोन व्ह्यू पाहतोय अक्षरशः निरभ्र आकाशात एखादा माणूस त्याचे विचार ज्याप्रमाणे पोहोचतात त्याप्रमाणे हा ड्रोन पोचलेला पाहायला भेटतोय. नक्कीच हा ड्रोन आपण बदलापूर मध्ये पाहतोय. पुढे बदलापूर कल्याण शिलफाटा रोडला ट्रॅफिक आहे का बघा, तेवढं सुद्धा आम्हाला सांगा. ईस्टला आहे आम्हाला तिकडे पहा ट्रॅफिक आहे का, नक्कीच पहा. आज सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे भव्य दिव्य ही स्पर्धा, डे नाईट फॉर्मॅट मधील ही स्पर्धा सह्याद्रीची डोंगर दरे आपल्याला पाहायला भेटत आहेत. नक्कीच रायगडची भूमी, पवित्र भूमी आणि याच रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका आणि याच पोलादपूर तालुक्यातील सह्याद्री क्रिकेट असोसिएशन सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटते. शेखर आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आत 36 चेंडू 55 धावा. गोलंदाजी मार्कवर शुभम दाखल झालाय पहिल्या षटक घेऊन. शैलेजी बावर आपण कुठे असाल, आपण या समर्जन कक्षात आपलं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू नो घोषित केला जातोय. नक्कीच सुरुवात खराब होताना पाहायला भेटते कुडपण संघासाठी. येणारा पुढचा चेंडू अर्थात पहिला चेंडू फ्री हिट असेल. राकेश सावंत साहेब, सचिव साहेब सुद्धा सकाळपासून या स्पर्धेला आपली नक्कीच वर्णी दाखवताना पाहायला भेटतात. यावेळेस आडो बॅटने वा काय फटका पाहायला भेटतोय. लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. फरार 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 धावा भेटतील 4. येतोय चौकार. चांगली झालेली आहे ती काटेतील संघासाठी. हा चेंडू फुल टॉस होता. मोठा फटका क्रिएट करता आला असता, संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. नाराज असेल, नाखुश असेल तो आपल्या स्वतःवर. डॉट बॉल आलाय. सोबत चर्चा करूया. कालच्या दिवसाचं विचारू शकत नाही, आजच्या दिवसाचं विचारूया. नक्कीच आज त्यांनी बऱ्याचशा मॅच पाहिल्या. अगदी चांगल्या परिस्थितीत मॅच होताना पाहायला भेटल्यात. चांगल्या स्वरूपाच्या मॅच आणि त्यानंतर आता शेवटची मॅच. काय म्हणाल अमित दादा आजच्या संपूर्ण या स्पर्धेविषयी, या संपूर्ण दिवसाच्या प्रवासाबद्दल? चांगल्या पद्धतीने स्पर्धा चालू आहेत आणि आज देखील सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला स्कोर होत होता, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं हवा कमी होते आणि तरी कालच्यापेक्षा काल तर खूपच कमी होत होता. चेसिंग होत नव्हतं, षटकार चौकार जात नव्हते. परंतु आज मगाशी घागरकोण यांची जो सामना झाला त्यामध्ये जवळजवळ त्यांनी 70-72 चेस करायला आणलेलं. एक ते 2 षटकारने ते फक्त हारले, नाही तर चांगला स्कोर चेस होतोय. आता 55 स्कोर झाला आहे, परंतु
पाहूया आता काय होतंय कसं काय. नक्कीच अजून एक महत्वाचा प्रश्न की हे आपलं तिसरं पर्व आहे. या तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय स्टेडियम मध्ये ही स्पर्धा भव्य डे नाईट स्वरूप आणि संकल्पना आणि नक्कीच या संकल्पनेच्या मागे नेमकं काय रहस्य. नक्कीच पहिल्या वर्षी देखील आपण स्टेडियममध्ये मॅच सामने ठेवले होते. आपले SPL पर्व पहिलं बेलापूर या ठिकाणी. परंतु या वर्षी आपण ती डे स्पर्धा होती आणि ही डे नाईट स्पर्धा अशा याच्यामध्ये आपण देतो. काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आहे खेळाडूंसाठी. नक्कीच आणि आजच्या दिवसभराचा विचार केला तर धावा होत आहेत, धावा चेस होताना पाहायला भेटत आहेत. परंतु नक्कीच आपण मागच्या मॅचचा विचार केला तर सामना आणला होता तो घागरकोंड संघाने. परंतु त्यानंतर शेवटचे 3 चेंडू 11 धावांची गरज असताना गोलंदाजाने केलेलं कमबॅक याबद्दल काय म्हणाल. नक्कीच घागरकोंडकडे सामना होता परंतु थोडीशी मॅनेजमेंट चुकली असं पाहायला दिसतं त्यातून. कारण का जो राहुल जो त्यांचा आयकॉन होता ना त्याला त्यांनी वरती पाठवायला पाहिजे होतं. परंतु त्यांनी 4-5व्या नंबरला त्याला उतरल्यानंतर त्याला थोडेसे बॉल खेळायला कमी भेटले. तो जर लवकर आला असता तर त्यांनी लवकर मॅच फिनिश केली असती. नक्कीच ही चर्चा झाली आजच्या दिवसाची. परंतु उद्याचे जे टॉप जे संघ आहेत ज्या संघांकडे नक्कीच आपण पाहणार आहोत त्या संघांबद्दल काय म्हणाल. कारण की उद्याचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण असेल. उद्याचा जो सकाळचा जो हाफ आहे तो एकदम अतितटीचा आहे. सर्व बलाढ्य संघ एकमेकांसमोर भिडणार आहेत. पहिली मॅच आहे ती जो आपला पांगळोली संघाचा सिद्धांत मोरे हा देखील आपण व्यावसायिक गटात खेळताना पाहायला भेटतो. त्याचप्रमाणे समीर जगताप फणसकोंड संघाचा तो देखील व्यावसायिक गटातून पाहायला भेटतो. त्या दोघांचा आमने सामना आहे. उद्याचा पहिला सामना आहे. त्यानंतर विकासजी उतेकर आणि सागरजी उतेकर या दोघांमध्ये लढत असणार आहे. आणि ते चारही संघ एकदम बलाढ्य संघ आहेत. नक्कीच म्हणजे उद्याचा दिवस पाहण्याजोगे राहणार आहे. आणि तदनंतर शनिवारचा दिवस या पर्व तिसरेचा अंतिम आणि निर्णायक दिवस. नक्कीच ट्रॉफी पाहिल्यानंतर त्या ट्रॉफींच्या त्या चषकांच्या प्रेमात पडावं इतक्या आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला भेटत आहेत. नक्कीच कोण त्या ट्रॉफीज घरी घेऊन त्या नक्कीच आपल्याला घराला घरपण आणेल. कोणत्या संघाच्या नशिबात त्या ट्रॉफी आहेत ह्या पाहायला भेटेल. पण तू जाऊया स्कोर कार्डच्या दिशेने. 13 धावा झाल्या आहेत पहिल्या षटका अखेर. अभिजितचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर घणाघाती वार वार वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. निखिलच्या बॅट मधून हा दर्जेदार स्ट्रोक. नक्कीच अमित दादाने आत्ताच उल्लेख केला की सिद्धांत मोरे आणि समीर जगताप ही बॅटल पाहण्याजोगी राहील. परंतु कालच्या दिवस मध्ये पाहिलं तर आदिनाथ चिकणे यांनी सुद्धा कालचा दिवस गाजवला. त्यानंतर हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर. नक्कीच कालच्या दिवसाचा विचार केला तर शिवशंभो वॉरियर्स अडावले बुद्रुक पार्लेवाडी आणि यांच्यामध्ये झालेली मॅच आणि तदनंतर आई गावदेवी बोरगर कालिका माता चरई या 4 संघांमध्ये कालचे आपण सामने पाहिले. परंतु यामध्ये शिवशंभो वॉरियर्स अडावले बुद्रुक अर्थात कल्पेश करंजे यांचा संघ. तर दुसऱ्या बाजूला कालिका माता 11 चरे अर्थात बलिराम वारे यांचा संघ. काल ते 2 संघ आपल्याला पाहायला भेटले टॉप 12 मध्ये जाणारे संघ. तर स्पीडअप काय घाई करा. तर तिसरा संघ जयनमान वॉरियर्स वडाचा कोंड तुकाराम सकपाल यांचा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहिला तर
श्रीराम प्रसन्न धामणदेवी हा संघ सुद्धा टॉप 12 मध्ये, अर्थात हे 4 संघ. आजचा विचार केला तर नरवीर ग्रुप उमरठ हा संघ दाखल झाला, तर दुसऱ्या बाजूला आई जॉनी माता चरई. एकूण आतापर्यंत 6 संघ दाखल झालेत आणि या ग्रुप मधून लक्ष्मी नारायण प्रसन्न लहुलचे, संतोषजी रेंगे यांचा संघ आज 7वा संघ दाखल झालाय. आता 8वा संघ कोणता दाखल होईल त्याच्यासाठी ही लढत आपण पाहतोय. बॅटर नेम यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय इक्षा कव्हरच्या दिशेने कार्पेटच्या साने चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रशांत न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आत. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 22 ऑन दी स्कोर बोर्ड. बॅकफुटला जाऊन फक्त चेंडूला दिशा दिले, स्टेअर केलंय, हलक्या त्याने पुश केलंय. 1 धाव कंप्लीट केली जाते. अभिजित त्याची नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. एक महत्वाची विकेट निखिलची विकेट त्याच्या या षटकामध्ये पाहायला भेटली. नक्कीच 13 मिनिट झालेत, अजूनही दुसरं षटक संपुष्टात आलेलं नाहीये. यावेळेचा फटका चांगला आहे, दर्जेचा स्ट्रोक. डीप पॉइंट रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतोय, जिथे अजून एक चांगला स्ट्रोक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्या होती संघाची 27 ऑन दी स्कोर बोर्ड. नक्कीच करो की मरो अशी मॅच. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये दाखल होणारा 8वा संघ आपल्याला पाहायला भेटेल. परंतु जो संघ पराभूत होईल त्याला मात्र 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे या स्पर्धेची, या आयोजनाची, या नियोजनाची. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा अभिजित. यावेळेस चांगला स्ट्रोक, परंतु तेवढंच देखणं क्षेत्रक्षम पाहायला भेटतंय. ओमकारच्या माध्यमातून अप्रतिम झेल पाहू शकता. गुडलेंदा चेंडू स्पॉट झाला, फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल करायचा होता, परंतु हवेत नक्कीच चेंडू असताना स्वतःला झोकून दिलं. तेवढ्याचा परफेक्ट टायमिंगने हा झेल बघडला आणि फलंदाज बाद झालाय. 2 षटकाखेर 27 धावा, येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. 24 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना न्यू बॅटर मैदानाच्या आत. दिनेश मैदानाच्या आत दाखल होतोय. दिनेश झाडाने पित्तलवाडी संघाचा हा खेळाडू पाहायला भेटतोय. लगेच उद्या रोहित तुडीलकर सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला भेटेल. रोहित सालुंके सुद्धा खेळताना पाहायला भेटेल. आज अरविंद तुडीलकर, आदेश तुडीलकर हे सुद्धा एका संघामध्ये खेळताना पाहायला भेटले. नरवीर ग्रुप उमरठ या संघामध्ये तो संघ सुद्धा उद्या MJ अर्थात मनोज घाडगे हे सुद्धा पाहायला भेटतील. नक्कीच संदेश बांदल सुद्धा उद्या पाहायला भेटतील. उद्याचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. संपूर्ण म्हणजे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे स्टारकास्ट आकाश मोरे असतील, सिद्धांत दादा मोरे असतील, समीर जगताप, बरेच प्लेयर आपण पाहतोय उद्याच्या दिवसामध्ये. मात्र कमलेश जगताप बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्टेअर केलंय, पुश केलंय चेंडूला. 1 धाव चिकी सिंगल, चोरटी धाव. प्रशांत प्रशांत गोलंदाजी मार्कवर, प्रदीप गोलंदाजी मार्कवर यांना परत पाहतोय. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत, झेल महत्वाचा आणि नक्कीच पकडलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. अजून एक गडी बाद होतोय, जिथे 55 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय ना पडझड होताना पाहायला भेटते. ती काटेतली संघाची कुणाल आणि त्यांची संपूर्ण टीम. पुष्कर असतील, त्यानंतर सूरज धुले बायकर मॅन, बंटी शेट असतील,
सुशांत इरमाने असतील सर्वांनी मेहनत घेतले. नंद्या बैलाचे मालक अर्थात बैलगाडा शर्यतीचे ते हे आहेत मालक आहेत आणि गाडा मालक आहेत. नक्कीच बदलापूर असेल डोंबिवली कल्याण या विभागात बैलगाडा याला जास्त प्रसिद्धी असते. हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा बॅटची लिडिंग आहे आणि हो फलंदाज क्रमांक 4 बाद होताना पाहायला भेटतोय. बॅक टू बॅक दुसरा झटका. अर्थात काय तर प्रदीपने लगातार ते 2 गडी बाद केलेत. प्रशांतने अर्थात ज्याचा आज वाढदिवस आहे त्याने सुद्धा नक्कीच चांगला झेल पकडला यष्टन मागे. आता मात्र विकेट हॅट्रिक वर गोलंदाज प्रदीप आपण पाहतोय विकेट हॅट्रिक वर. कमबॅक केलंय. श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपण खुर्द संघाने कमबॅक केलंय. दीपेश न्यू बॅटर मैदानाच्या आत. 28 धावा झालेत. अजूनही 27 धावांची गरज असेल. 15 चेंडू मध्ये 27 धावांची. पंधरा चेंडू आणि 27 धावा. काय घडेल शेवटचे 15 चेंडू. पुढे पूर्ण शफल झालाय. थोडासा फुटवर्क मध्ये त्यांना पाहायला भेटलाय परंतु नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आत जिथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2 आणि 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 30 या धावसंख्येवर. अजूनही विजयासाठी गरज असेल ती 25 धावांची. 14 चेंडू आणि 25 धावा. नक्कीच झेल सोडलाय. महत्वाचा झेल सोडलाय. आपण पाहतोय महत्वाची कॅच होती परंतु नक्कीच आपण पाहतोय धावा अर्जित केल्या जातात त्या. एकच धाव कंप्लीट केली जाते या चेंडूवर. इथे आपण पाहतोय षटक संपुष्टात आलाय. तीन षटका अखेर पण धावसंख्येचा विचार केला धावा झाल्यात त्या संघाच्या. बत्तीस धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 25 धावांची गरज. 18 चेंडू आणि 25 धावा. थांबा थांबा.
18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. अठरा चेंडू 23 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर अभिजित दाखल झालाय चौथं षटक घेऊन. अभिजित गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंगला पण फलंदाज पाहतोय. चेंडू कार्पेटच्या साईडने ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतो. डीपेक्षा कव्हरच्या दिशेने डीपला प्रोडक्शन आहे परंतु थ्रो केला जाईल, फेकी केली जाईल. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 34 धावा झाल्यात. 34 ऑन दी स्कोर बोर्ड. अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज. 17 चेंडू आणि 21 धावा. हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आत. यावेळेस कलात्मक फटका आणि नक्कीच यश प्राप्त होताना पाहायला भेटतंय. परंतु डीप आपण पाहिलं तर लॉंग लेग रिझर्व्हर क्षेत्ररक्षण तेवढाच चांगला पाहायला भेटलंय. रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांना अपील केलंय. नक्कीच महत्वाची मॅच आहे. यात एक धावा अतिशय महत्वाची असताना तिसऱ्या पंचांना नक्कीच निमंत्रित केलंय. रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद आहे का हे पाहणं गरजेचं असेल. जर नसेल तर या 3 धावा ऍड केल्या जातील स्कोर कार्डवर. बॅटर सेफ आहे अर्थात ही धाव कंप्लीट आहे. पंच एकूण धावा नक्कीच आपण ॲक्शन रिप्लेला पाहू शकता. नक्कीच
अगदी यशस्वी धावा घेण्यात बॅटरला मात्र यश प्राप्त झालंय. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 3 धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 37. 37 धावा झाल्यात स्कोर कार्डवर. बॅकफुटला जाऊन अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा फटका अर्थात टॅप केलाय. पॉइंटला एक धाव, एका धावाने स्कोर कार्ड पुढे जात असताना 38 धावा झाल्यात. 38 अजूनही विजयासाठी 15 चेंडू आणि 17 धावांची गरज पण पाहतोय. यावेळेस बिग हिट, मोठा प्रहार, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार पार पार, येतोय षटकार, पुढे जाईल 44. आता मात्र विजयासाठी केवळ 11 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतो. स्टेअर केलाय, ढकलून दिलाय, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाले 45. 13 चेंडू आणि 10 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या, काही करा मित्रांनो, आता बराच उशीर झालाय. हा चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीचा, परंतु डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 12 चेंडू 10 धावांची गरज असताना आपण पाहतोय सह्याद्री प्रीमियर लीग सीझन 3 पर्व 3 आपण पाहतोय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असताना 10 धावांची गरज नक्कीच आपण पाहतोय. मैदानाच्या आत षटक क्रमांक 5 घेऊन दाखल होताना पाहायला भेटतोय प्रदीप दाखल झालाय. प्रदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. चला स्पीडअप काय घाई करा, कुठपण संघ विनंती असेल प्लीज. यावेळेस बॅटचे लिडिंग एज फ्लॅट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावने स्कोर कार्ड पुढे जातोय. तिथे धावा झाले 46. अजून विजयासाठी 9 धावांची गरज. 11 चेंडू आणि 9 धावा. इथून मॅच बदलेल का पाहणं गरजेचं असेल. आडवा बॅटने डीप स्कोरल्या ग्रीजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव प्राप्त होताना पाहायला भेटेल ती स्कोर कार्डवर. 47 धावा झाल्यात. 10 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण आपण पाहतोय. फ्लिक केलाय. शॉट फाईन लेग दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर कंप्लीट होत असताना पाहायला भेटते. जोकिंग घेताना पाहायला भेटत नाही ते बॅटर. सिंगल डबलने का होईना, परंतु स्कोर कार्ड पुढे नेत आहेत. 48 धावा झाल्या आहेत. आता मात्र 9 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. स्कूप करण्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत आणि महत्वाच्या क्षणी महत्वाचा झेल संपलाय बॅटरचा खेळ. आता मात्र समीकरण
बदलताना पाहायला भेटतंय. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. राज मोरे बॅटर मैदानाच्या दाखल होताना पाहायला भेटतोय. मर्रात ग्रीन सिटी मध्ये सातत्याने त्याची प्रॅक्टिस पाहायला भेटते. मागील मॅच मध्ये सुद्धा एक षटकार त्याच्या बॅट मधून आला होता. अर्थात का ते मोठी फटकेबाजी करू शकतो. राज मोरे मैदानाच्या दाखल झालाय. 8 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. शेवटचा चेंडू पर्यंत मॅच येऊन पोहोचेल का पाहणं गरजेचं असेल. सरळ बॅटने बिग हिट केलाय. मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेत परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मैदानात आल्या आल्या मोक्याच्या क्षणी एक बिग हिट अर्थात विजयश्री खेचून आणणारा षटकार. 54 धावा झाल्यात 6 चेंडू मध्ये केवळ 1 धावेची गरज. नक्कीच टॉप 12 मध्ये दाखल होण्यासाठी 1 धावेची गरज. नक्कीच श्रीराम वर्धाईने काटेतली हा संघ टॉप 12 मध्ये दाखल होणारा 8वा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. अभिनंदन काटेतील संघ. तर श्री गणेश क्रीडा मंडळ खुर्द या संघाचं सुद्धा नक्कीच मी अभिनंदन करेन. तुमचा सुद्धा चांगला खेळ पाहायला भेटलाय. 8वा संघ आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच सुपर 12 चे लॉट्स आपण उद्या दुपार नंतर करणार आहोत याची नोंद घ्या. पहिला हाफ झाल्यानंतर आपण ते लॉट्स करणार आहोत याची नोंद घ्या.